आणि मी देवीला प्रश्न विचारलेला की आई मी घरासाठी फॉर्म भरलाय तर माझं काम होईल का. मला त्या क्षणाला आईने उत्तर दिलं की मी तुझं काम करणार. ओके. 8 दिवस सुद्धा झाले नव्हते की मी ह्या मंगळवारी विचारलं, पुढच्या मंगळवारी मला 800 लोकांमधून माझा तिथे घराचा नंबर लागला. ओके. आज मी कासारवडवलीला जिथे राहते ते घर मला देवीच्या कृपेने मिळालंय. तर त्या घरात काहीतरी म्हणजे दोष असेल की तिथे राहणाऱ्या माणसांना त्रास व्हायचा किंवा माणूस त्या घरात. ओके. त्यावेळेला ही देवीची कृपा म्हणायची आमच्यावरती आणि आहेच तिची कृपा. आईने उत्तर दिलं तरच आम्ही पुढे जातो, नाहीतर आम्ही पुढे जात नाही. कारण आम्ही जर तिला न सांगता पुढे गेलो तर आम्हाला त्याचा एक वेळ आला की माझ्या मिस्टरांना खूप त्रास झाला तो त्याचा, म्हणजे नाही सांगू शकत इथे ते ती गोष्ट. पण म्हणजे तो अनुभव आला की तुला मी जर सांगितलं की तू ती गोष्ट करू नकोस पण तू का केलीस ती गोष्ट. तेव्हापासून म्हणजे की ठरवलं की आई जर नाही म्हटली कुठल्याही गोष्टी तर पुढे पाऊल टाकायचं नाही. त्याचा अनुभव आईंना माहितीये की ती गोष्ट केली तर पुढे प्रॉब्लेम्स येणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला ऑलरेडी त्या गोष्टी सांगण्यात आल्या होत्या, पण न ऐकल्याने ती गोष्टी तुम्हाला माहिती पण पडल्या की काय प्रॉब्लेम झाला त्यानंतर. पण काय होतं कधी कधी आपल्या मनात पण एक शंका असते, जाऊ दे आपण करून बघूया, जर झालं चांगलं तर. नकार आला असला तरी पण आपण एखाद्या वेळी कधी कधी आपण ट्राय करतो. त्यावेळेला आमच्या ताईने सांगितलं की कालभैरवाष्टक घरात लावायचा. ज्या वेळेला तो मंत्र आम्ही लावायचो भैरवाष्टक तर ती एवढी किंचाळायची की अक्षरशः देवीचा अवतार तिने आलाय म्हणून तिच्या अंगात असं दाखवलं. अच्छा. की आम्हाला की मी सप्तशृंगी आली बघ, मी देवी आणि माझा मुलगा गणपती बाप्पा, असं तुम्ही तिघेही बसा इथे, मला तुमच्या पाया पडायचंय.